4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये ते कव्हर करायचे याची घोरले संघाने नोंद घ्यायचे. हरी भोईर ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओहो, पहिलाच बॉल थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते. कृष्णाजी केने सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय, त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण पाहतोय आणि नक्कीच संघाचा श्री गणेशा होत आहे एक या धावेने. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि हरी भोईर आणि मल्हारी भोईर ही जोडी आपण धानोली संघाची पाहतोय. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये करत असणारा म्हणजेच आदर्श 11 धानोली संघ. चला फिल्डिंग सेट करायचे छत्रपती बॉयज गोरले संघ. सचिन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि हरी भोईर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. छत्रपती बॉयज गोरले संघाची इथे गोलंदाजी आपण पाहतोय. सचिन भोईरला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, इथे थोडासा पाहूया आणि थोडी मिसफील पाहायला मिळाली आणि बॉल गेलाय लॉंग स्ट्रॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वाईट +4 आल्यात आणखीन 5 धावा. नशिबाचा पंजा हा मिळाला आणि नक्कीच धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. अजूनही कोणता बॉल मात्र अजूनही क्रॉपिंग प्रिझो इथे पडला नाहीये. अजूनही कोणताही बॉल सचिनच्या माध्यमात इथे आला नाहीये आणि नक्कीच 6 धावा खर्च करताना आपण सचिन भोईर याला पाहतोय. ओहो, यावेळेस इथे पाहूया बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षण थोडं खराब पाहायला मिळालं. त्यानंतर थोडंसं बॅकअप देताना आपण पाहिलं आणि तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 7 या आकड्यावर. नक्कीच एका बॉलचा खेळ समाप्त झाला. 7 धावा इथे खर्च करताना आपण पाहतोय ते मात्र सचिन भोईरला. मल्हारी भोईर हरी भोईर ही जोडी आपण मैदानामध्ये दाखल होताना पहिली आदर्श 11 धानोली या संघाची आणि सध्या आता मल्हारी भोईर ऑन स्ट्राईकला पाहतोय. तर 2 धावांची पॅनल्टी छत्रपती बॉयज गोरले या संघाला इथे दिली आहे, कारण की ऑकलाईन मध्ये तुम्ही लाईनअप केलं नाही. जे 2 प्लेयर आले होते त्यांनी डायरेक्ट मैदानामध्ये दाखल झाले. स्पर्धेचा नियम आहे, शिस्तप्रिय स्पर्धा आहे आणि यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये याची छत्रपती बॉयज गोरले संघाने इथे विनंती घ्यायचे, नोंद घ्यायचे प्लीज. शिस्तप्रिय स्पर्धा आणि नक्कीच स्पर्धा म्हटली की नक्कीच नियम आले आणि नियमाचं पालन नक्कीच तुम्हाला करावं लागेल, यात काही शंका नाही आहे. मल्हारी भोईरसाठी हा बॉल बॅटची कडा घेतली. क्षेत्रशक्ती ते उपस्थित होता आणि तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 8 या आकड्यावर. मल्हारी भोईरसाठी खास ऑफर असेल लक्ष्मण तांदळे यांच्याकडनं. जर मल्हारी भोईरच्या बॅटमध्ये लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार जर आले तर लक्ष्मण तांदळे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल मल्हारी भोईरसाठी. हरी भोईर आता ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं तिथे थर्डमॅन क्षेत्ररक्षकाकडनं आणि अशा पद्धतीने पाहता होता एक धाव आणखीन वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. सचिन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि मल्हारी भोईर आणि हरी भोईर ही जोडी आदर्श 11 धानोली या संघाची आपण पाहतोय. मल्हारी भोईरचा जर विचार केला तर नक्की सातत्याने आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत असतो
आणि आज देखील पुन्हा एकदा मनाची स्वप्न घेऊन या श्री समर्थ कृपा चषकामध्ये ते दाखल झालेत आणि त्या पद्धतीचा प्रयत्न या मैदानामध्ये करताना आपल्याला दिसू येतील का मल्हारी भोईर आणि हरी भोईर. ओहो, यावेळेस पाहूया खोदून काढलाय बॉल, डीपमध्ये प्रोटेक्शन सेट आहे. एक धाव तर कंप्लीट केली, सेकंडचा इथे कॉल दिलाय आणि डेफिनेटली सेकंड धाव इथे कंप्लीट होईल आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावपलकर धावा आपण पाहू शकता 11 या आकड्यावर. शॉर्ट रनसाठी DRH ची मागणी केली पंचांनी. ओके, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता प्रवीण विशे सरांना. तर सन्माननीय तानाजी शेळके आपणास विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. तसेच सन्माननीय सुनीलजी शेळके हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार. शॉर्ट रन आहे तो. पंच DRH ची मागणी केली होती. पुन्हा एकदा पाहूया सचिन भोईर उजव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज होता आणि इथे पाहूया चांगली लाईन, चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला आणि एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची ती मागणी आणि 2 धावा देखील इथे पूर्ण होताना आपण पाहिल्या. 22च्या स्वरूपात या 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. कोणताही ते गडी बाद अजूनही झाला नाहीये, विकेट अजून कॅरी होत नाहीये आणि नक्कीच छत्रपती बॉईज घोरले संघाला हा विजय संपादन करायचा असेल आपल्या संघाचा तर नक्कीच मल्हारी भोईर आणि हरी भोईर याची विकेट घेणं खूप गरजेचं राहील या मॅचमध्ये. कारण की जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी सातत्याने त्या संघाकडनं आपण पाहतो. मात्र म्हणजेच आदर्श 11 धानोली या संघाकडनं पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 13 या आकड्यावर. चांगली बॉलिंग जी मात्र म्हणता येईल कारण की पहिल्या 2 बॉल थोडे खराब पाहायला मिळाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचा होता आपल्या गोलंदाजीमध्ये आणि त्या पद्धतीचं कमबॅक या मॅचमध्ये करताना सचिन भोईर याला आपण पाहिलं. हो, आडव्या बॅटने प्रहार केला, ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे बॉल फेकून दिला आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 1 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. पहिल्या बॉलवर इथे हरी भोईरने स्वागत केले गणेश याचं. गणेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय उजव्या हाताने कॉमेडी बॉक्स एंड कडनं. ओहो, बॅकफुटर जागा बनवली. पाहूया गलियानी पाहुणीच्या मधून बॉल कॅप सिलेक्शन केलाय. क्षेत्ररक्षक धावते बॉलच्या मागे आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार जो मात्र हरी भोईर याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. चांगली सुरुवात जी मात्र म्हणता येईल हरी भोईरची आणि ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती आदर्श 11 धानोली या संघाला त्या पद्धतीची सुरुवात या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय. हरी भोईर
मल्हारी भोईर ही रन मशीन धानोली गावासाठी, धानोली संघासाठी आपण सातत्याने पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा, लिडिंग एज घेतली, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे पण त्याच्या अवाकाच्या बाहेर आणि लागोपाठचा तिसरा चौकार हरी भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय. गुड बॅटिंग सध्याच्या घडीला हरी भोईर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगले योगदान, जबरदस्त कामगिरी जी मात्र पाहायला मिळते हरी भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 25 या आकड्यावर. अजूनही कोणती विकेट नाही ही मनामध्ये सातत्याने भीती असेल ती मात्र गोरले संघाचे. फुरल रेनचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय लोंगांकडनं आणि दुसरी धावाचा इथे प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना आपण पाहिली आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. तीन बॉलवर 3 चौकार जे मात्र पाहायला मिळाले होते हरी भोईरच्या बॅटमधनं. त्यानंतर थोडंसं कमबॅक करायचं गणेश भोईरचं राहिलं पण अजूनही मात्र थोडंसं इथे दबाव निर्माण केलाय हरी भोईरने गणेश भोईरवर. ऑन साईडला शॉर्ट बॉल होता, इथे पाहूया क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे डीपमध्ये. तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. कोणती विकेट नाहीये आदर्श 11 या धानोली या संघाची आणि चांगली सुरुवात जी हवी होती ती नक्कीच मिळाली आहे आणि प्रयत्न नक्कीच करतात विकेट घेण्याची. शोध मोहीम इथे सुरू आहे पण मात्र इथे प्रयत्नांना यश इथे मिळत नाहीये. ते मात्र छत्रपती बॉईज गोरले या संघाची गोलंदाजांना इथे थोडासा नक्कीच लाईन मिस होताना आपण पाहिली आणि आणखीन एक वाईट बॉल आपण पाहतोय. थोडंसं इथे खराब बॉल पाहायला मिळाला. अशा पद्धतीने टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 29 या आकड्यावर. ओहो, इथे थोडासा चांगला बॉल, चांगली लाईन. जो टप्पा मात्र पहिल्या बॉल पासून इथे शोधत होता तो टप्पा मात्र शेवटच्या बॉलला इथे मिळाला आणि अशा पद्धतीने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 29 या आकड्यावर. चांगली सुरुवात जी मात्र आदर्श 11 धानोली या संघाची आपण पाहतोय. श्री समर्थ कृपा चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान 16 अमोल शिंगोळे आणि कंपनी यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि कौतुक करावं लागेल अमोल शिंगोळे याचं, कारण की अत्यंत कमी काळामध्ये खूप मोठी उंची गाठले आणि हा चषक आज मात्र नक्कीच या पहिल्या पर्वामध्ये इतका सुपर हिट आहे तर येणाऱ्या काळामध्ये किती सुपर हिट असेल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाहीये. चांगला प्रयत्न करतात विशाल शिंगोळे देखील, अक्षय शेळके, अजून भरपूर नावे आहेत कारण की या स्पर्धेमध्ये चांगले सहभाग आहे प्रत्येक गावातल्या मुलांचं. खरोखर कौतुक करावं लागेल युवक पिढीचं. यावेळेस पाहूया उंच लोमॅस लँडमध्ये कोणता क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत आलेला 2 धावा आपण पाहतोय आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहू शकता 31 या आकड्यावर. क्रमांक 1चं षटक ज्याने मात्र कंप्लीट केलं होतं सचिन भोईर. पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय सचिन भोईरवर आणि ज्या पद्धतीने पहिला ओव्हर ज्या मात्र त्याच्या माध्यमातून इथे फेस केला होता त्या पद्धतीचं पुन्हा एकदा इथे फेस करेल का सचिन भोईर. स्विजिटचा फटका अटेंड केलाय आणि थोडंसं इथे क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 35 या आकड्यावर. हरी भोईर याचे विकेट घेणं खूप गरजेचं राहील. संधी साधून आली होती पण संधीचं इथे नक्की सोनं झालं नाहीये. अत्यंत जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना हरी भोईरची आपण पाहतोय. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. ओहो, यावेळेस पाहूया मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला होता पण बॅटची थोडी टॉपेज लागली आणि नक्कीच तोपर्यंत आलेली एक धाव. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 36 या आकड्यावर. चांगली सुरुवात
14.40च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच आदर्श 11 धानोली या संघाची. छत्रपती बॉईज घोरले हा संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे, कारण की शोध मोहीम इथे सुरू आहे, ती मात्र विकेट घेण्याची, ती मात्र इथे विकेट मिळत नाहीये. मल्हारी भोईर, हरी भोईर, मल्हारी भोईरचा जर विचार केला तर नक्कीच आदर्श 11 धानोली संघाची रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जाते. पॉवर हाऊस सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण मल्हारी भोईरला पाहतोय आणि त्याचे विकेट घेणं खूप गरजेचं आहे. प्रयत्नानं यश इथे संपादन होत नाहीये या मॅच मध्ये. सचिन भोईर पुन्हा एकदा, ओहो थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली आणि नक्कीच हा व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. सचिन भोईरचं इथे कौतुक करावं लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं इथे खराब 2 बॉल पडले होते, त्यानंतर कमबॅक केलं होतं आणि तोच विश्वास पुन्हा एकदा संपादन केलाय सचिन भोईरवर आणि त्या पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हो यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय पाहूया आणि 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. धावसंख्या 41 या आकड्यावर आपण पाहतोय सध्याच्या घडीला मल्हारी भोईर याची बॅट मात्र आता बोलायला लागले या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील शांत होता, आता मात्र बोलबाला आपल्या नावाचा इथे सुरू केलाय. ओहो पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. यष्टीरक्षण थोडं खराब पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने पाहता 22च्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. अजूनही एक बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला, अंतिम बॉल असेल, अंतिम बॉल असेल या ओव्हरमधला सचिन भोईरचा. ऑन स्ट्राईकला आपण हरी भोईर याला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर सचिन भोईरला आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल असेल. पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर एक चौकार, तिसऱ्या बॉलवर 1 धाव खर्च केली, चौथ्या बॉलवर 4 धावा आणि त्यानंतर 5व्या बॉलवर 1 धाव आणि आता हा शेवटचा बॉल, त्यावर आलेली 1 धाव. अशा पद्धतीने पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय, त्यामध्ये 43 या आकड्यावर. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल व्हायचे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येणार नाहीये. पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला.
तर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. बंटीजी सासे आणि रमेशजी शेळके हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. तर नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे म्हणजेच शिवप्रेमी नारायणगाव संघाचा कॅप्टन आणि नवापाडा संघाचा कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. क्रमांक 3चं षटक इथे कंप्लीट झालंय आणि क्रमांक 4चं षटक इथे मात्र सुरू आहे मैदानामध्ये 20 एन कडनं. पहिलाच बॉल इथे पाहूया ऑन साइडला थोडासा फटका फसलाय. मिसटायमिंग स्ट्रोक होतं. क्षेत्ररक्षकाकडे झेल घेण्याची संधी होती आणि कॅच ड्रॉप जो मात्र पाहिलं तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहू शकाल 45 या आकड्यावर. धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा घेतली आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 46 या आकड्यावर. अत्यंत चांगली जी मात्र कामगिरी करताना आपण पाहतोय तो मात्र धानुली संघ चांगली बॅटिंग करतोय. मल्हारी भोईर हरी भोईर यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय. अत्यंत जबरदस्त कामगिरी मल्हारी हरी भोईरची राहिली या मॅच मध्ये. चांगलं योगदान आपल्या संघासाठी देताना आपण पाहतोय मल्हारी भोईर जिच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार आपण पाहायला मिळालाय. पण हरी भोईर याच्या बॅटमध्ये 4 चौकार पाहायला मिळालेत. अर्ध्या पिचवर बॉल आणि पाहूया पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 48 या आकड्यावर. अजूनही कोणती विकेट नाहीये. सातत्याने विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्नांना यश इथे संपादन होत नाहीये घोरले संघाच्या आणि नक्कीच आता मात्र इथे विकेट घेणं खूप गरजेचं राहील. अजूचा हा बॉल विजिट केल्याचा प्रयत्न केला होता मल्हारी भोईरचा आणि थोडीशी मिसफील पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. तर संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट होताना आपण पाहिलं ते मात्र धानोली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता ते मात्र 52 या आकड्यावर. चांगली स्टार्ट जो मात्र मिळालाय आणि भागीदारी रचली गेली ती मात्र 50 धावा 52 धावांची ती मात्र आदर्श धानोली संघ म्हणजेच मल्हारी भोईर आणि हरी भोईर याच्याकडनं चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण पाहतोय. ओहो यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा गॅप सिलेक्शन केला आहे आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. तर अजून एक चौकार जर मल्हारी भोईरच्या बॅटमधनं आला तर लक्ष्मणजी तांदळे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी लक्ष्मण तांदळे यांच्याकडनं मल्हारी भोईरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. आणि अजून एक चौकार येईल का? नक्कीच मल्हारी भोईरची बॅट आता मात्र इथे बोलायला सुरुवात झाली आणि आणखीन एक चौकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओहो थोडंसं इथे लाईन खराब पाहायला मिळते आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर. अत्यंत चांगली जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना मल्हारी भोईर आणि हरी भोईर आणि अजूनही विकेट नाहीये ही सातत्याने मनामध्ये भीती दरवळत असेल ते मात्र घोरले संघाच्या विकेट घेणं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. ओहो पुन्हा एकदा दबाव आणि दबाव जो मात्र निर्माण झालाय गोलंदाजावर हा येतोय नो बॉल. नक्कीच नो बॉल. उघडा डोले पहानीत येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट नक्कीच मल्हारी भोईर आता आपल्या बॅटची कमाल दाखवेल का या मॅच मध्ये. फ्री हिटचा बॉल आहे मल्हारी भोईर सारख्या खेळाडूला फ्री हिट. ओहो यावेळेस पाहूया उंच हवेमध्ये चेंडू आणि मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल तर पकडलाय पण नक्कीच फ्री हिट असल्या कारणाने मल्हारी भोईरची विकेट इथे कॅरी करू शकला नाहीये
अशा पद्धतीने एक धाव वाढते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 59 आकड्यावर. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 59 धावा आपण पाहतोय. तर कोणती स्पर्धा म्हटली की नक्कीच त्या स्पर्धेमध्ये नियम असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील काही नियम आहेत. तर 4 ओव्हरसाठी तुम्ही 24 मिनिटं यूज केले आहेत तर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये आणखीन एक प्लेअर घ्यावा लागेल. छत्रपती बॉईज घोरले संघ, चला आपला 38 सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर घ्यायचे. अजून 24 मिनिटं तुम्ही यूज केलेत 4 ओव्हरसाठी आणि तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिला होता. त्या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही 4 षटकं इथे कंप्लीट करू शकले नाहीये, त्यामुळे तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर घ्यायचा आहे. क्रमांक 5 षटक इथे मार्गस्थ असेल. गोविंद भोईर याच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवलाय. आता गोविंद भोईर याला नक्कीच कामगिरी करावी लागेल, रोखावा लागेल. मल्हारी भोईर आणि हरी भोईर या खेळाडूला सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपण मल्हारी भोईर याला पाहतोय आणि चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 11 बॉल 16 धावांची खेळी, 145.45च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. आणि तसाच हरी भोईर ज्यांनी आतापर्यंत 14 बॉल आणि 30 धावांची खेळी केली, 214.29च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून इथे पाहतोय आणि नक्कीच विकेट अजूनही सापडत नाहीये ते मात्र घोरले संघाला आणि विकेट मोहीम इथे सुरू आहे. पण आता या ओव्हरमध्ये इथे रोखावा लागेल, कारण की जबरदस्त फलंदाजी तर म्हणता येईल, तशीच जबरदस्त गोलंदाजी देखील धानिवली संघाची आपण सातत्याने पाहतो. पहिलाच बॉल इथे पाहूया, विकेट घेण्याची संधी होती आणि संधी पुन्हा एकदा गमावली. सातत्याने थोडीशी इथे चुका आपण पाहतोय घोरले संघाच्या आणि नक्कीच या चुका तुम्हाला नक्कीच महागात ठरू शकतात. या चुका सुधारवणं गरजेचं राहील, कारण की कोणती स्पर्धा म्हटली, कोणताही आयुष्यात कोणताही खेळ म्हटला, त्या खेळामध्ये नक्कीच चुकी करणं ही खूप महागडी असते. आणि आज टेनिस बॉल क्रिकेट खेळतात आणि तशा प्रकारचं ही चुकी तुमच्याकडनं होणं हे थोडंसं इथे कुठेतरी या आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यापासून लांब नेण्याचं काम करतोय. ऑन स्ट्राईकला हरी भोईर याला पाहतोय. सध्या आपण फुलर लेनचा बॉल होता, पाहूया पुन्हा एकदा क्षेत्रशक तिथे आणि कोणताही प्रयत्न केला नाहीये कॅचपर्यंत जाण्याचा आणि तोपर्यंत आलेल्या या 2 धाबा. वाडीस लोंगॉपला क्षेत्रशक तिथे सेट होतं आणि नक्कीच प्रयत्न सुद्धा करत नाहीये. थोड्याशा चुका आणि चुका ज्या मात्र पाहायला मिळतात ते मात्र घोरले संघाच्या. धावसंख्या 65 या आकड्यावर आपण पाहत, 62 या आकड्यावर स्विजिटचा फटका खेळायचा होता आणि थोडा अटेन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला नाहीये. तोपर्यंत आलेली एक धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 63 या आकड्यावर. कोणतीही विकेट नाहीये. चांगली पार्टनरशिप, चांगले कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये देताना हे 2 खेळाडू, कौतुक करावा लागेल या दोघांचं. पुन्हा एकदा स्विजिट अटॅक केला मल्हारी भोईरच्या बॅटमधनं. मॅक्झिमम पॉवरफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 69 या आकड्यावर. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला. 13 बॉल 23 धावांची खेळी. ओहो, पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न केला होता. क्षेत्रशक तिथे सेट आहे आणि 2 धावांची मागणी इथे केली होती आणि नक्कीच 1 धाव इथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेला इथे मात्र विकेट गेली. पंचांनी केले बोट आबालेकडे. आता मात्र विकेट गमावले. आदर्श धानिवली संघाला लागतोय पहिला धक्का. चला शेवटचा बॉल असेल. मंगेश भोईर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. मल्हारी भोईर
आणि आता त्याच्या सोबतीला असेल मंगेश भोईर. शेवटचा बॉल विसावरेचा एंड करणं गोविंद भोईर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जी मात्र गोविंद भोईरची पाहिली या ओव्हरमध्ये. ओहो, यावेळेस थोडीशी चांगली लाईन जी मात्र पाहायला मिळाली आणि बाईच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट करताना. तर टीमच्या स्कोर कार्डवर आपण 70 धावा पाहू शकाल आणि पॅनल्टीच्या 2 धावा अशा पद्धतीने 30 बॉल आणि 72 धावांचं आव्हान जे मात्र छत्रपती बॉईज घोरले संघासमोर ठेवलं गेलं आहे. तर 73 धावांचं आव्हान असेल. चला नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे, टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे. चला नवापाडा संघाचा कॅप्टन आणि शिवप्रेमी नारायणगाव संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी ते रिपोर्टिंग करायचे प्लीज. तर 30 बॉल 73 धावांचं आव्हान जे मात्र चेस होईल की डिपेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया अभय खुने सरांकडे. धन्यवाद. तर शिवप्रेमी नारायणगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट नवापाडा संघ, दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत आणि दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करूया. वेलकम सरचे स्वागत. आणि हा नाणेफेकीचा कॉल सन्माननीय रमेशजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर सन्माननीय रमेशजी शिंगोळे, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा रमेशजी शेळके, सॉरी माफ करा, रमेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. तर रमेशजी शेळके यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला माझं नमन. कडे रांगडे सह्याद्रीचे जशी पहाडी छाती, जोस तांबड्या मातीचा टिला जणू लल्लाटी. पदोपदी आदर्श आमचा शिवशंभू राजा, अखंड राहो अभेद्य राहो महाराष्ट्र माझा. सामन्याला ठिकाणी सुरुवात होतीये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्नीय स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सामना क्रमांक पहिला आणि दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आदर्श 11 धानिवली आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये संघ त्या ठिकाणी फाईट देतोय छत्रपती बॉईज घोरले. षटकार आलाय फलंदाज जितूच्या बॅटमधनं आणि धावसंख्येला ठिकाणी सुरुवात झाली आहे. टीमची टोटल तुम्ही धावफलकावरती पाहतायत 6 धावा. लक्ष देखील तितकंसं मोठा 73 धावांचं अभेद्य लक्ष या ठिकाणी पार करायचा त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर छत्रपती बॉईज घोरले या टीमला जितू आणि सचिन अशी सलामीची जोडी
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मल्हारी भोईर, ज्यानं पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. तर द्वितीय सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल शिवप्रेमी शिरगाव आणि साई किरण 11 नवापाडा, माफ करा शिवप्रेमी नारायणगाव आणि त्या ठिकाणी नवापाडा या संघांच्या दरम्यान. टॉस जिंकला नवापाडा संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला शिवप्रेमी नारायणगाव या टीमला. चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाचा जर विचार केला तर मल्हारीनं चांगली सुरुवात केली होती. निर्धाव चेंडू, त्यानंतर लगेचच उत्तर दिलं होतं जितून. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता, त्यानंतर चौकार आणि आता हा चेंडू आला डॉट. आणखी एक फुल्लर लेंथ मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी. मंगेश चेंडूच्या खाली आलाय आणि सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला आणि धक्का क्रमांक पहिला लागला छत्रपती बॉईज घोरले या टीमला. जितू बॅक टू दी पवेलियन. समर्थ कृपा चषक त्र्याहत्तर धावांचं भलं मोठं आव्हान आता सर करायचं, पार करायचं, लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम छत्रपती बॉईज घोरले या संघाला. आणि त्या प्रयत्नामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा धावफलकावरती लावण्यात आल्यात. आणि नवीन गोलंदाज सध्या तुम्ही पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती सागर आपल्याला पाहायला मिळेल कॉम्बॉक्स एंडकडनं. आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज सचिन. शफल झाले ऑन साईडला त्या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु फटका त्या ठिकाणी पूर्णपणे कमिट करता आला नाही. चेंडू सरळ त्या ठिकाणी शॉट फाईन लेगच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारे धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सागर देखील त्याच्या षटकाला चांगली सुरुवात करतोय, ज्या प्रकारे मल्हारीनं गेली. आणि कुमार सरांनी नक्कीच उल्लेख केला की रन मशीन आहे धानिवडी संघाची मल्हारी भोईर. आणि पहिल्या डावामध्ये ते देखील पाहायला मिळालं. ऑन साईडला फटका इथे जबरदस्त. फलंदाज सचिनच्या बॅटमध्ये चेंडू चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा असेल टीमची टोटल सध्या धावफलकावरती 6 धावाच्या मदतीने पुढे सरकती आहे 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार. पहिल्या षटकामध्ये देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू डॉट फेकला होता मल्हारीनं, त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि हा तिसरा चेंडू देखील चालला स्क्वेअर ऑफ दी विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चांगली ही क्रिकेटची क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. अगदी विचार केला तर तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. टीमची टोटल पुढे सरकते 20 धावा. लाईन पाहतात अंपायर्स त्या ठिकाणी कृष्णा केणे सर आपल्याला पाहायला मिळतात. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळतीये. 3 चेंडूंचा विचार केला सुरुवातीच्या तर पहिल्या षटकामध्ये जे चित्र होतं डॉट षटकार चौकार, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील ते चित्र डॉट षटकार चौकार. परंतु आता हा चेंडू या ठिकाणी अवांतर फेकलाय गोलंदाज सागरनं. रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
आक्रमण पवित्र आता या ठिकाणी घेतलाय फलंदाज सचिन रिव्हर्स अटेम्प्ट आणि चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. 27 धावा तुम्ही सध्या धावफलकावरती पाहतात. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती प्रक्षेपित केली जाते. आणखी एक रिव्हर्स अटेम्प्ट, कॉपी पेस्ट, अगदी तसाच फटका आणि तोच रिझल्ट. हा चेंडू देखील चाललाय त्याची कॉपी कट आणि पेस्ट अशा प्रकारचा हा देखील फटका आणि तोच रिझल्ट. सलगचे 2 चेंडू 2 षटकार आता ठोकलेत गोलंदाज सागरवरती फलंदाज सचिनने. यावेळेस देखील इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी विकेट मिळतीये गोलंदाज सागरला. 2 षटकारांचं उत्तर आता विकेटने दिलाय. आणखी एक धक्का लागलाय छत्रपती बॉईज घोरले टीमला. सचिन बॅक टू द पवेलियन. केला 6 चेंडूंचा सामना केला. वैयक्तिक 22 धावा संघासाठी कॉन्ट्रीब्यूट राहिला. टीमची टोटल 33 या धावसंख्येवरती सध्या तुम्ही पाहतायत आणि 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झाला. आता पॉवर प्लेचे दरवाजे या ठिकाणी उघडले जातील. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. प्रवीण नवीन गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती पवन आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा चेंडू अजूनही 40 धावसंख्येची गरज. सफल झाले. ऑनसाइडला फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर आहे. जागा कव्हर केली जाते परंतु आउटफील्ड या मैदानाची फार फास्ट आहे. फिल्डरचे प्रयत्न फार चांगले राहिले त्या ठिकाणी. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातात. चांगली फिल्डिंग राहिली आहे त्या ठिकाणी. आपण पाहिली तर भरपूर चांगली जागा कव्हर केली गेली. कारण या मैदानाचा जर विचार केला तर आउटफील्ड अगदी सुपर फास्ट आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या मैदानावरती सध्या ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रवीण तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. मिस टायमिंग आहे. मंगेश चेंडूच्या खाली आला. सेफ हँड. अतिशय चांगला झेल. हा दुसरा झेल टिपलाय त्या फिल्डरनं आणि धक्का क्रमांक हा 3रा लागलाय छत्रपती बॉयज घोरले टीमला. संघाचा कर्णधार बॅक टू द पवेलियन. ची स्थिती जर आपण पाहिली तर 35 धावा 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये विनोद आपल्याला पाहायला मिळेल. 73 धावांचा पाठलाग करायचा आणि टीमची टोटल 35 आहे. अजूनही विचार केला इक्वेशन समीकरण तर 16 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. डावखुराताचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पहिल्या डावामध्ये जर विचार केला तर मल्हारी भोईरची चांगली फलंदाजी राहिली होती. चांगली तंत्रशुद्ध फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर ना हरी भोईरने देखील चांगली साथ त्या ठिकाणी त्याला दिली होती आणि 72 धावा धावफलकावरती लावण्यात आल्या. अतिशय वेगवान चेंडू होता. बॅट अँड पॅड मधनं सरळ विकेट किपर त्या ठिकाणी गिरीच्या हातामध्ये चाललाय. अतिशय वेगाने हा चेंडू. खांद्याचा अतिशय वापर केला होता या चेंडूवरती गोलंदाज प्रवीणनं. आणि उंच पुरेसे गोलंदाज आहेत. ज्यावेळेस उंच गोलंदाजी करत असतात त्यावेळेस खांद्याचा उपयोग जर केला तर गती अजून मिळत असते चेंडूला आणि ते चित्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आहे. फिल्डर चेंडूपासून थोडे दूर आहेत. सागर त्या ठिकाणी लॉंग ऑन वरती. सिंगल कंप्लीट झाली होती. सेकंडचा कॉल दिला. लगेच त्या ठिकाणी रिप्ले दिला फलंदाज
आपण जर पाहिलं तर विनोदनं आणि या 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकतो. टीमची टोटल तुम्ही धावफलकावरती पाहता 37, 37 धावा. नाणेफेकी जिंकल्यानंतर पहिल्या धावामध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतला होता घोरले संघानं. गोलंदाजी मनासारखी झाली नाही. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आदर्श 11 धानिवली संघ एक फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता. फुलर लेंथ ऑन साईडला त्या ठिकाणी पूल करण्यात आला आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा केला गेलाय. स्ट्राईक एंडवरती त्या ठिकाणी नक्कीच अंपायरकडे हलकंच अपील केलं गेलं, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये अतिशय सुरक्षितरित्या परतत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल सध्या पुढे सरकते. दुहेरी धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणचं हे षटक ज्यामध्ये विकेट नक्कीच गोविंदची मिळाली. दुसरं षटक ज्यामध्ये सचिन चांगली फलंदाजी करत होता. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु अगोदरच पाहिलं होतं गोलंदाज प्रवीणनं, त्यामुळे हा चेंडू शरीरापासून फार दूर ठेवण्यात आला आणि अंपायरचा सिग्नल. हे षटक देखील कंप्लीट झाला. 3 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल त्या ठिकाणी तुम्ही पाहतात 39 धावा धावफलकावरती. गडी गमावले त्या ठिकाणी 3. त्या ठिकाणी प्रवीणला थोडी दुखापत झाली आहे. नक्कीच ते बाहेर जात आहेत. एक्स्ट्रा प्लेयर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली प्रवीणची. फक्त 6 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्याने कॅरी केली. चला मॅनेजमेंट कमिटी आपण मेडिसिन त्या ठिकाणी पोहोचवायचं. खेळाडूला थोडी दुखापत, मसल्स पेन थोडं त्या ठिकाणी जाणवलंय. लगेच विनंती आहे मॅनेजमेंट कमिटी आपण मेडिसिन त्या ठिकाणी पोहोचवायचा. अतिशय चांगली क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. समर्थ कृपा चषक वडवली आणि त्याचे आयोजक समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली हे आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टीमची जी मेहनत आहे ती मेहनत खरोखर फार चांगली आहे. अतिशय आपण विचार केला तर मैदानाची देखरेख त्याचबरोबरीनं जी सजावट करण्यात आली आहे ती फार उत्तम आणि A1 क्वालिटीची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 विसावा रिसॉर्टकडनं सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मल्हारी भोईर, ज्यानं पहिले षटक फेकलं होतं. त्या ठिकाणी धावा खर्च केल्या होत्या 10. 1 विकेट त्याने कॅरी केला होता. पहिल्या षटकामध्ये जितूला त्याने बाद केलं होतं. तोच गोलंदाज मल्हारी आता सेकंड स्पेलमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आला. लोवर फुल टॉस होता. ऑफसाईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालला. निर्धाव चेंडूने सुरुवात षटक क्रमांक 4 ला गोलंदाज मल्हारीने केली आहे. कव्हर्समध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल नक्कीच हातातून निसटला. सेकंड अटेम्प्ट देखील त्या फिल्डरने केला होता, परंतु चेंडू त्यांच्यापासून फार दूर निघून गेला होता. बॅकअप आला आणि एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण पाहिलं तर समीकरण 10 चेंडू आणि 33 धावा, याचा अर्थ प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 3 धावा या ठिकाणी एकवटाव्या लागतील. 10 चेंडू 33 ची गरज आहे छत्रपती बॉयज घोरले या संघाला. मल्हारी पुन्हा एकदा लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन वरती फिल्डर त्या ठिकाणी सज्ज. एक सिंगल कंप्लीट झाले. सागर होते आय थिंक त्या ठिकाणी. फक्त एकच सिंगल मिळेल. लक्ष फार लांब या ठिकाणी होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमपासनं. पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी राहिली होती हरी आणि मल्हारीची. त्यानंतर गोलंदाजी देखील मल्हारीनं आतापर्यंत चांगली गेली आहे. अंपायरकडे स्ट्रॉंग अपील केलं होतं लेग बिफोर साठी, परंतु अंपायर त्या ठिकाणी दर्शवतात की चेंडूची उंची जास्त होती. ज्यावेळेस तुम्ही लेग बिफोरची विकेट करत असता, अपील करत असता, त्यावेळेस चेंडूचा इम्पॅक्ट, चेंडूची पिचिंग, चेंडूची हाईट, या सर्व गोष्टी अंपायर्सना त्या ठिकाणी पाहाव्या लागतात. धीम्या गतीने चेंडू फेकला होता. बॅट अगोदर फिरली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी, परंतु त्या ठिकाणी फलंदाज सुखरूपरित्या पोहोचत आहेत. एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे सरकती आहे 42 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच साठी देखील दोन्ही संघ आपण तयार राहायचा. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला. त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. धीम्या गतीने हा चेंडू देखील टाकला होता. टीमची टोटल सध्या पुढे सरकते 43. 43 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि गरज आहे 30 या धावसंख्येची. 6 बॉल 30, 6 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड 13 रन्स. असं हे लक्ष आता शेवटच्या षटकामध्ये छत्रपती बॉयज घोरले या टीम समोर येऊन ठापलाय. 6 चेंडू मध्ये जर आपण विचार केला तर 30 धावा कठीण आहे, परंतु अशक्य नाही.
जर 5 चेंडू तुम्ही मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झाला तर नक्कीच तुमचा संघ हा सामना जिंकू शकतो. कठीण आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 36 धावाही होतात, 6 चेंडूमध्ये 1 धावा देखील होत नाही. असे अनेक सामने, असे अनेक विक्रम, असे अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिलेत. पाहूया या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्या जातील का छत्रपती बॉयज घोरले या टीमकडनं. अंतिम षटक, निर्णायक षटक मंगेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती 20वा रिसॉर्ट कडनं. पहिला चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय, त्या ठिकाणी दांडी गुल केली या, फलंदाज बाद. आता 5 चेंडू 30 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. ब्लाइंड स्ट्रोक, पूर्णपणे या ठिकाणी नजर नव्हती चेंडूवरती, फक्त बॅट फिरवण्याचं काम त्या ठिकाणी फलंदाजाने केलं. चेंडूने देखील उचली घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचला. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिला सामना आपण सध्या मैदानावरती पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहायचा. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने अगदी चेंडू चालला लॉंग ऑफ वरती. फिल्डर त्या ठिकाणी सागर तैनात आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच सिंगल या चेंडूवरती. नक्कीच आपण विचार केला तर ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जितू आणि सचिन बॅटिंग करत होता त्यावेळेस असं वाटलं होतं की या 73 धावा देखील कमी पडतील, परंतु त्यानंतर मल्हारीनं कमबॅक केलं, प्रवीणनं कमबॅक केलं, गोलंदाज सागरनं जी महत्त्वाची विकेट टिपली सचिनची ती अतिशय महत्त्वाची होती. फटका या ठिकाणी फसलाय. बॉल हवेमध्ये, विकेट किपर आला चेंडूच्या खाली. गिरीश चांगला झेल त्या ठिकाणी संपन्न केला आहे आणि आणखी एक धक्का लागतोय छत्रपती बॉयज घोरले संघाला. फलंदाज जनार्दन बॅक टू दी पवेलियन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी आपण पाहतोय तर शिवप्रेमी नारायणगाव संघ आणि विपक्ष साई किरण 11 नवापाडा. नवापाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे. फिल्डिंगचा निर्णय त्या ठिकाणी स्वीकारला. फटका या ठिकाणी कव्हर्सला सजवला. नवीन फलंदाज गणेश आलेत. त्या ठिकाणी फिल्डर जागा कव्हर करतात. फक्त एकच सिंगल. आता कोणत्याही प्रकारे फरक पडणार नाहीये कारण का हा सामना आपण जर पाहिला तर निकाल पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट झाला. या ठिकाणी आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लिटेड. फक्त एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू आणि गरज आहे 28 धावसंख्येची. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली दुसऱ्या डावामध्ये आणि पहिल्या डावामध्ये तितकीशी चांगली फलंदाजी राहिली हरी भोईर आणि मल्हारी भोईरची. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. बॉलर्स ब्रॅक डाईव्ह. त्या ठिकाणी फिल्डर आलेत लॉंग ऑफ मधनं आणि हा सामना पूर्णपणे या ठिकाणी संपला आहे आणि संघ या ठिकाणी आदर्श 11 धानिवली तब्बल विचार केला तर 26 धावांच्या फरकाने हा या ठिकाणी सामना या ठिकाणी जिंकलाय आणि पराभूत झालेत छत्रपती बॉयज घोरले संघ. त्यांना देऊयात बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी भरपूर सारे शुभेच्छा असतील आणि त्या ठिकाणी आपण कॉंग्रॅच्युलेशन करूयात, अभिनंदन करूयात. आदर्श 11 धानिवली संघ फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये राहिला. चला शेक हँड करायचं दोन्ही टीम्सला विनंती आहे. आपण त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध या स्पर्धेच्या माध्यमातून जपणार आहोत. लगेचच आपण सेकंडसाठी तयार राहायचं. छत्रपती बॉयज घोरले संघ